नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण अगदी नवीन असा एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत। तर काही मोजक्या साहित्यात आपण हा पदार्थ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी साधारण 1 वाटी भगर घेतलेला आहे किंवा त्याला वरईचा तांदूळ, उपवासाचा तांदूळ देखील असे म्हटले जाते। आणि त्याचबरोबर पाव वाटी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। तर दोन्ही एकत्र करून आपल्याला हे जे भगर आहे आणि साबुदाणा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर साधारण 1 ते 2 वेळा आपण हे धुवून घेणार आहोत। तर हे मी भगर आणि साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे बुडेल इतपत असं पाणी टाकायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 1 तासभर आपल्याला हे जे भगर आहे आणि साबुदाणा आहे तो भिजवून घ्यायचा आहे। तर 1 तास झालेला आहे। आपलं हे जे आपण भगर आणि साबुदाणा भिजायला ठेवला होता तो व्यवस्थित भिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता साबुदाणा देखील फुललेला आहे। तर आता आपण यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपण जे भिजवलेलं साहित्य आहे ते टाकायचं आहे। तर अगदी पटकन असा हा पदार्थ तयार होतो, खायला देखील फारच अप्रतिम लागतो। अगदी कमी तेलात आपण हा पदार्थ बनवू शकतो। तर हे पहा, यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे साहित्य आहे ते मी टाकलेलं आहे। तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत। तर यातल्या जर काही वस्तू तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केला तरीही चालतील। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। अर्धी वाटी मी इथे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे। त्याचबरोबर 1 बटाटा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे। आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। तर अद्रक देखील काही ठिकाणी उपवासाला चालत नाही तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी फाईन अशी मी याची पेस्ट करून घेतलेली आहे। पाणी आपल्याला अगदी थोडंसंच टाकायचं आहे वाटताना, म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं। तर आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे। ते आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। अगदी तुम्ही सकाळच्या वेळेस देखील घाईच्या वेळेस जर उपवास वगैरे असेल तर हा पदार्थ बनवू शकता, टिफिनला देऊ शकता लहान मुलांच्या। तर हे पहा, यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण डोस्याचं बॅटर तयार करतो, नॉर्मल जे आपण डोसे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर अगदी थोडंसं मी साधारण अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे डोसे आहेत ते असेच देखील तुम्ही खाऊ शकता, खूपच छान लागतात। कारण यामध्ये आपण ऑलरेडी हिरवी मिरची, अद्रक वगैरे, जिरे वगैरे टाकलेले आहेत, त्यामुळे याला स्वतःची अशी छान टेस्ट असते। त्यामुळे कुठल्याही चटणीची वगैरे तुम्हाला आवश्यकता नाही, तुम्ही असेच देखील हे डोसे खाऊ शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मस्त मी हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर आता आपण डोसे तयार करायला घेऊया किंवा तुम्ही याला घावन देखील म्हणू शकता। तर इथे मी मीडियम आचेवरती तवा गरम करून घेतलेला आहे। तर हा डोस्याचाच तवा मी इथे वापरलेला आहे। तर थोडंसं आपल्याला याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि साधारण यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते 1 चमचावर पसरवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण डोसे करतो तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे बॅटर आहे ते तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यावरती एक झाकण ठेवून साधारण एक अर्धा मिनिट आपल्याला हा जो डोसा आहे तो एका बाजूनी छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे पहा, आता आपण झाकण काढूयात। तर एका बाजूनी छान आपला हा डोसा खरपूस भाजून झालेला आहे। आता आपण हा डोसा पलटवून घेणार आहोत। तर अगदी साधा सोपा असा हा उपवासाचा पदार्थ आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने छान आता आपण हा पलटून घेणार आहोत। तर दोन्ही बाजूनी अगदी छान तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावून हा डोसा आहे तो छान असा परतवून घेऊ शकता। तर हे पहा, मस्त दोन्ही बाजूनी छान मी याला शेकलेला आहे। तर आपला हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी आता बाकीचे डोसे देखील करून घेत आहे। तर अगदी साधा सोपा असा हा उपवासाचा पदार्थ, उपवासाचे डोसे मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तर अगदी मोजक्या साहित्यात हा पदार्थ बनतो। तर अगदी घाईच्या वेळेस देखील तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। तुम्ही रात्रीच्या वेळेस देखील हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही याचे डोसे अगदी झटपट तयार करू शकता। तर अगदी मस्त कमी तेलामध्ये आपण हा उपवासाचा पदार्थ
तयार केलेला आहे. तर तेच तेलकट उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा. फारच अप्रतिम लागतो. अगदी मऊसूत असे हे जे आपले उपवासाचे डोसे आहेत, अगदी जाळीदार मऊसूत असे हे तयार झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. मी तुम्हाला एक डोसा दाखवते. तर हे पहा, अगदी छान मऊसूत आपले हे उपवासाचे जाळीदार असे हे डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल